उन्हाळा सुरू झाला आहे आणि शरीराला थंडावा देणारे आणि ऊर्जा देणारे आज आपण लाडू बघणार आहोत. आणि त्यासाठी मी इथे कोणताही गुळाचा किंवा साखरेचा वापर करणार नाहीये. आणि लाडू छान 1 ते 1.5 महिना राहतील आणि सहज बनवले जातात. इतकी सोपी पद्धत आज मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. तर जे काही मी जिन्नस वापरणार आहे ते सगळे शरीराला थंडावा देणारे आहेत आणि ऊर्जा देणारे आहेत. तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत. तर स्वागत आहे तुमचं माझ्या मनीषाज रेसिपी यूट्यूब चॅनलवर. आणि मी गॅसवर कढई ठेवली, तर 4 चमचे साजूक तूप टाकून घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला 50 ग्रॅम मी काजू घेतलेत आणि 50 ग्रॅम बदाम घेतलेले आहेत. तर यांना आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित परतले म्हणजे लाडूंची लाई वाढते. तसंच 50 ग्रॅम मी सुकं खोबरं घेतलंय. खोबऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतो, जो आपल्या स्किनसाठी खूप फायद्याचा आहे. तसंच 50 ग्रॅम टरबूजाच्या बिया, 50 ग्रॅम भोपळ्याच्या बिया घेतले, त्यांनाही व्यवस्थित परतून घेतलंय. आणि एका परातीमध्ये सगळं हे काढून ठेवायचं आहे आपल्याला. 50 ग्रॅम मी मखाने घेतलेले आहेत. आणि मखाने हे चिवट असतात, त्यांना छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत. मखाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं, कॅलरीज कमी असतं, वजन कमी करण्यासाठी उपयोग होतो. अर्धी वाटी धणे घेतलेत आणि 4 चमचे राजीना बडीशोप घेतलेली आहे. कारण हे पोटाचे जे काही तक्रारी असतील त्या धने आणि राजिन्यांमुळे बऱ्या होतात. आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला भूक कमी लागते. तर हे राजिना आणि धन्यांमुळे आपली भूक पण वाढली जाते. गॅस ऍसिडिटीची समस्या दूर होते आणि झोप चांगली लागते. आता इथे मी लाडूंसाठी आज खडी साखरचा वापर करणार आहे. ही थंड असते आणि आयुर्वेदिक असते. तर ते मी आधी खलबत्त्यामध्ये फोडून आणि मग या मिक्सरच्या भांड्यामधनं तिची पावडर बनवून घ्यायची आपल्याला, म्हणजे ती लवकर विरघळली जाईल. आणि ती एका ताटामध्ये मी काढून ठेवते. आणि त्याच मिक्सरच्या जारमध्ये जे आपण खोबरं आणि राजिना आणि धने भाजून ठेवलेले, परतून ठेवले होते, ते मिक्सर मधनं फिरून घेते. तर इथे छान अशी पावडर बनवून घेतलेली आहे. ताटामध्ये मी काढून घेतेय आणि तुम्ही पाहू शकता छान अशी बारीक पावडर मी बनवून घेतलेली आहे. आता ती मी साईडला ठेवते आणि पुन्हा त्या मिक्सरच्या जारमध्ये आपण जे मखाने, काजू बदाम वगैरे परतून घेतलेले आहेत तेही फिरून घेऊन अशी जाडसर रफली पावडर बनवून घ्यायची आहे. जास्त स्मूथ पेस्ट नाही बनवायची आपल्याला पावडर. इथे मी 100 ग्रॅम खजूर घेतलेले आहेत, त्यांच्यातल्या बिया काढून टाकलेत आणि आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधनं फिरून घ्यायची. आता इथे मी गॅसवर पुन्हा कढई ठेवली आणि 4 चमचे तूप टाकून घेतलाय. आणि त्यामध्ये आपण ही पेस्ट करून घेतलेली खजूर टाकून घ्यायची आणि परतून घ्यायचे. खजुरामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतो, जे आपले साधेदुखी, गुडघेदुखी बरी होते. तर खजूर इथे आता परतून झालेल्या आहेत, तर आपण ह्या घेतलेल्या मिश्रणामध्ये टाकून घेऊया. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेला बेलचं बटन दाबा आणि रेसिपी थोडी जरी आवडली तर लाईक करा. आणि हे जी खोबऱ्याचा आणि धने राजिन्याची पावडर ही ड्रायफ्रूटच्या याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आता एका साईडला मी गॅसवर कढई ठेवली आणि आपण जी खडीसाखरची पावडर केली, 1 वाटी खडीसाखरची पावडर होती, त्यात अर्धा वाटी मी पाणी टाकून घेते. आणि आपल्याला एक चिपचिप असा चाचणी आपल्याला बनवून घ्यायची आहे. 1 चमचा मी वेलची पूड टाकून घेतली आहे आणि एक अर्धा जायफळ किसून टाकतेय. आणि या जायफळ आणि वेलचीमुळे लाडूंना सुगंध तर छान येईलच, पण आपल्याला जो निद्रानाशाचा त्रास असतो ती समस्या ही दूर होईल. तर इथे मी मनुके घेतलेले आहेत 2 प्रकारचे, काळे आणि साधे. तर ते मी परतून नाही घेतलेले, ते असेच मी या मिश्रणामध्ये मिक्स करून घेते सगळे व्यवस्थित. आणि एका साईडला आपली चाचणी पण साखर विरघळलेली आहे, तर आपण चेक करूया. तर थोडी अजून झालेली नाहीये. 2 मिनिटं आपण अजून गॅसवर ठेवून घेऊया. आणि इथे 2 मिनिटं झालेत, पुन्हा मी चेक करते.
आता बरोबर आपल्याला पाहिजे तशी चाचणी तयार झालेली आहे चिपचिपी. तर मी गॅस बंद करते. तुम्ही पाहू शकता अशी थोडीशी चिपचिपी झालेली आहे. तर गॅस बंद करते आणि या घेतलेल्या मिश्रणामध्ये आपण ही चाचणी टाकून घेऊया. आणि चाचणी गरम टाकल्यामुळं लगेच हात लावायचा नाहीये, तर एखाद्या चमच्याने आपण त्याला मिक्स करूया. आणि आतापर्यंत तुम्ही उन्हाळ्यात, थंडीतले, हिवाळ्यातले भरपूर लाडू बनवून खाल्लेले असतील, पण एकदा हे गरमीसाठी हे पोटाला, शरीराला थंडावा देणारे हे लाडू एकदा करून बघा. खूप छान होतात. आणि लगेचच आपण हे सगळं चमच्याने मिक्स करून लाडू बनवायला सुरुवात करूया. आणि सहज लाडू बनवले जातात. इतकी सोपी पद्धत आहे. इथे तुम्ही पाहू शकता लाडू तयार झाला आहे ना, सुंदर दिसतोय ना, चवीला तर अप्रतिम आहे. तर रोज एक लाडू तुम्ही सकाळी खाल्ला तर तुम्हाला जो उन्हामुळे येणारा थकवा आहे तोही दूर होईल आणि शरीरालाही थंडावाही मिळेल. तर इथे तयार आहेत आपले उन्हाळ्यातले ड्रायफ्रूट लाडू. आणि मी घेतलेले सगळे जिन्नस हे थंड गुणधर्माचे आहेत. उन्हाळा चालू आहे त्याच्यासाठी. आणि जर तुम्हाला खडीसाखरेऐवजी गूळ किंवा साखरेचा वापर करायचा असेल तरी चालू शकतो, पण उन्हाळा आहे म्हणून मी खडीसाखरेचा वापर केलेला आहे. आणि इथे आपले तयार आहेत उन्हाळ्यातले ड्रायफ्रूट लाडू. तर एक लाडू मी तुम्हाला तोडूनही दाखवते. किती सुंदर झालेले आहेत ते आणि एकदम मऊ असे, म्हाताऱ्या माणसांना पण खाता येतील असे लाडू झालेले आहेत. एकदम मऊ असे, तोंडात घालताच विरघळणारे. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच माझ्या मनीषाज रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला असलेला बेलचा बटन दाबा, ऑलचा बटन दाबा, म्हणजे तुम्हाला सगळ्या रेसिपी माझ्या लगेचच बघायला मिळणार. आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा. जर रेसिपी थोडी जरी आवडली तर लाईक करा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. मी आशा करते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल. आजची रेसिपी पाहून तुम्ही हे उन्हाळ्यात लाडू हे बनवा आणि तुमच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा. आणि रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद. तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.